नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल। आज आपण बघणार आहोत या व्हिडिओद्वारे मल्टीपर्पज फोल्डिंग टेबल्स। आपल्याला रेग्युलर घरामध्ये टेबल्स लागतात पण जास्तीत जास्त जागा ऑक्युपाय होते, पण हे टेबल्स जे आहेत ते खास करून स्टुडंट्ससाठी आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांसाठी तर खास उपयोगी आहेत। त्याचबरोबर ह्याचे इतरही काही उपयोग आहेत जे यात व्हिडिओद्वारे तुम्हाला कळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ नक्की आवडेल तेव्हा जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा। चला तर मग, बरे छान फोल्डिंगचे टेबल्स दिसत आहेत दादांच्या स्टॉलवरती, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव दीपक केवस्कर, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस मालाड पूर्व। गेली 40 वर्ष आपण टेबल्स बनवतोय, तर त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट जे आहेत जे तुमच्यापर्यंत आता पोहोचतील, तर त्यातला अजून एक प्रोडक्ट आपण बघूया। हे मल्टीपर्पज फोल्डिंग टेबल आहे। ह्याला सेफ्टी लॉकिंग सिस्टम आहे। ह्याला अप केलं की असं उघडतं आणि बंद केलं तर बंद होतं। पण हे उघडल्यानंतर काय होईल तर बघा, इथे दिलेले आहे तुम्हाला ते अँगल्स दिलेले आहेत। ह्या अँगलचा उपयोग कसा करायचा तर आपण बघूया। आपण त्याच्यामध्ये पहिला अँगल्स असतो तो म्हणजे लिहिण्यासाठी, वाचायला, ड्रॉइंग करायला, पेंटिंग, डिझायनिंग, याला टेबलवर कसं म्हटलं जातं। आता आपण एक काम करूया, याचे दोन्ही पाय असे ओपन करूया। म्हणजे हे झालं टेबल, तर आम्ही चहा कॉफी पिता येतं, रायटिंग करू शकता। रीड फुटापासून ते 6.5 फुटापर्यंत विद्यार्थी आरामात बसू शकतो। आता आपण बघूया, याला ॲडजस्टमेंट दिलेलं आहे। तर मी पहिला अटॅचमेंट रायटिंग, रीडिंग्स, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग्स, याला टेबल वर्किंग असं म्हटलं जातं। याच्यामध्ये एक करायचं आहे की आपण दोन्ही पायशे बंद करायचे। जुन्या काळामध्ये एक डेस्क नावाचा प्रकार होता जो गांधीजी आणि टिळकांमध्ये वापरला होता। पायाला गोळे येतात किंवा मुंग्या येतात, तर आता आपण काय करूया तर आपण एक पाय फक्त स्लोप करूया, याच्यात ती डोकं किंवा पाय ठेवून झोपायचं। जे मधुमेहाचे पेशंट वगैरे त्यांना बरं आहे की डोक्याला घासण्यासाठी यूज करता येतो, त्याप्रमाणे पायांना वगैरे पण घासू शकता। जे मटेरियल आहे ते इम्पोर्टेड MDF बोर्ड आहे। याच्यात लाकडाची कोणती गोष्ट नाही। मी हातोडी घालतोय आणि त्याचा आवाजही तुम्हाला ऐकायला येईल, ते एवढी तुटणार नाही, फुटणार नाही। इको फ्रेंडली कलर्स आहेत, त्यामुळे डोळ्याला अट्रॅक्टिव्ह आहेत, डोळ्यातनं पाणी येणार नाही, त्यामुळे 24 तास मुलं अभ्यास करू शकतात। त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की हे मल्टीपर्पज आहे, त्यामुळे ते कुठेही घेऊन वापर करता येतो। याचं ओरिजिनल जे कॉस्टिंग आहे ते 2800 आहे, पण इथे डिस्काउंट आहे। आफ्टर डिस्काउंट तुम्हाला ते 2200 रुपयाला येतं। याच्यामध्ये तुम्हाला साईज पण अवेलेबल आहे। आता याला छोटासा फोल्ड केलं तर बघा, एवढं छोटासा फोल्ड आहे, आम्ही घरामध्ये ठेवायला पाटासारखं फोल्ड आहे। गणपती बाप्पाच्या खाली जरी ठेवलं तरी चालून जाईल। आपण दुसरं प्रोडक्ट बघणार आहोत, त्याला म्हणजे स्टूल। आपल्याला स्टूल हे घरात लागतंच, आणि स्टूल हा आमचा एक प्रकाराचा जुन्या काळातला। हे असं टोटली फोल्डिंग आहे, हे पूर्ण माइंड स्टील आहे बघा, छोटंसं फोल्ड आहे, इझिली कॅरी आहे। ह्याचं स्वतःचं वजन 4 किलो आहे, पण हे 300 किलो वजन उचलतं, तर एवढा मोठा माणूसही बसला तरी हे तुटणार नाही आहे। आता बघा, हे बघा, हे अशा रीतीने घेतलं आणि असं अँगलमध्ये फसवलं तर हे झालं स्टूल। ह्याचा वरचा जो भाग आहे तो फायबरचा आहे आणि खालचा जो भाग आहे तो पूर्ण MHचा आहे। हे एवढं मजबूत आहे की 18 गेजमध्ये बनलेलं असतं, त्यामुळे पिकनिक, पार्टी, आउटडोर, कारमधनं वगैरे घेऊन जायला खूप कम्फर्टेबल्स पडतं। तुम्ही इझी मुवेबल याला फोल्ड केलं असं, हे बघा, हे असं छोटंसं फोल्ड आहे, त्यामुळे ह्याला आपण फोल्ड करून आपण घरामध्ये एवढीच जागा देते। आता आपण तिसरं प्रोडक्ट घेऊया। इथे जे टेबल दिसतं ते अतिशय फेमस आहे। तिथे एक बटन दिलेलं आहे। आता हे बटन करण्यासाठी मी तुम्हाला उलटं फोल्ड दाखवतो। बघा, हे बटन आहे, हे बटन फक्त एक घर पुढे चालतं, त्यामुळे फक्त बटन दाबलं की एक घर पुढे चालणार आहे। त्या हिशोबाने ते फोल्डिंग होतं आहे। बघा, हे छोटंसं फोल्डिंग आहे। ही याची पाठची बाजू आहे आणि ही याची पुढची बाजू आहे। तर पुढची बाजू फायबरची आणि पाठची बाजू MHची आहे, त्यामुळे हेवी वेटर आहे। पहिलं जे अटॅचमेंट आहे ते तुम्हाला चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतं। आता आपण याचा दुसरा जो हाईट यूज करतोय ते बघा, आपल्याला टिपॉई म्हणून यूज करता येतं। तिसरा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बघा हाईट वाढवलेली आपण, याला सिनियर सिटीजन टेबल म्हणतात। आणि चौथी जी हाईट आहे ती तुम्हाला आम्हाला कुठे बघा, बाहेर बाल्कनीमध्ये, शूटिंगला म्हणा, कुठे म्हणा, दुकानामध्ये, बाहेर बाल्कनीमध्ये आरामात घेतलं, कुठे पॅक सिस्टम घेऊन जरी बसलात तरी सुंदर रीतीने फोल्ड करता येतं। ॲट अ टाइम 2 माणसं होतात। याला आम्ही दुसरं नाव ठेवलं आहे ते म्हणजे सिनियर सिटीजन टेबल। काही आपल्याकडे जे सिनियर सिटीजन आहे ज्यांना उचलता काही वस्तू येत नाही आहे, त्यासाठी खूप चांगलं आहे आणि सुंदर आहे, दिसायलाही सुंदर आहे आणि मजबूती आहे। त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता। त्या तिघांना मिळून थोडी जागा लागलेली, छोटेसे दिसत आहेत तुम्हाला, त्या टाईपमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता। याची किंमत आहे 3800, पण इथे डिस्काउंट आहे, फक्त 2800 रुपयाला पडतं। घरपोच सेवा फ्री आहे ऑल ओव्हर मुंबई। बाहेरच्यांसाठी वेगळं कॉस्टिंग आहे। पण आणि मेन म्हणजे कसं आहे की याला एक सिम्पल फोल्डिंग दिलेलं आहे। हे फायबर आहे, त्यामुळे ब्रेक होत नाही, पाणी पडलं काही झालं खराब होत नाही। जस्ट पॉईंट घ्या, छोटंसं फोल्ड करा, इझी कॅरी, इझी मुव्हेबल। त्यामुळे कारमध्ये वगैरे घेऊन जायला फार बरं पडतं। असं कधी घेतलं आपण टाकेत जरी टाकलं तरी घेऊन जाऊ शकतो, एवढं लाईट वेट आहे। आणि याची ओरिजिनल किंमत तशी 4800, पण डिस्काउंट आहे ते 3800ला पडतोय। हां, कम्फर्टेबल्स दिलेलं आहे।
त्याच्यामध्ये बघा हा छोटासा टॉवर फॅन. आता हा छोटा स्पीड तुम्हाला दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला 3 स्पीडमध्ये ते काम करते. एकोची कंपनी आहे ACO जे लिहिलेलं आहे, ही गेली 60 वर्ष पंखे बनवते. तर त्याच्यामध्ये याचं जे नाव आहे ते ब्रँडेड लिस्टला आहे आणि क्वालिटी हेवी असते. याची किंमत आहे 3800, पण डिस्काउंट आहे तुम्हाला 2200 रुपयाला पडतं घरपोच. त्याच्यामध्ये बघा आपल्याला समई कढी, समई आपण लावतोय देवाकडे वगैरे कुठेही, हे तेलकट आणि चिकट होतं. त्याला जस्ट असं घ्यायचं, असं लावायचं. ही जी वात असते बघा ती आतमध्ये राहते, त्यामुळे तेल बाहेर येत नाही आणि तेलकट आणि चिकट होत नाही. त्या टाईपमध्ये तुम्ही वापर करू शकता. 8 ते 10 तास समई जळते. याला दिवाकडी म्हणतात. दिवाच्या आतमध्ये लावायला छोटीशी असते. याला आपल्याला छोटा दिवा मोठा दिवा कोणताही लावता येतो, फुल वात लावता येते. त्यामुळे आपल्याला दिवा लावल्यानंतर ते 8 ते 10 तास जळतात. हे कोणतेही एक प्रोडक्ट घेतलं तर 5 पीस असतात, ते तुम्हाला 150 रुपयाचा पॅकेट येतं. अशा रीतीने तुम्हाला 150ला तुम्हाला 5 आहेत बघा. हे बघा 5 आहेत. त्याचं डबी येते छानपैकी. आणि त्यानंतर आपल्याला येणार आहे आपल्याला मोबाईल आपण हँडल करतोय. खूप कंटाळा येतो मोबाईल बघायला. आता काय करायचं, तर मोबाईल याच्यात ठेवायचं. आपण मान हलवायची नाही, तर मोबाईलला 360 डिग्रीमध्ये मुवमेंट होतं. त्यामुळे कुठे घेऊन जातात. लाईट वेट आहे, इझी कॅरी आहे आणि मुवेबल आहे. हे मोबाईल आणि टॅप आहे, जरा क्वालिटी हेवी आहे, पण लाईफटाईम तुम्ही त्याचा वापर करू शकता. 24 तास लॅपटॉप वापरण्यासाठी आहे बघा. छोटंसं फोल्डिंग, इझी कॅरी, इझी मुवेबल, त्यामुळे कुठेही घेऊन जाता येतं आणि लाईट वेट आहेत, त्यामुळे कुठेही घेऊन जाऊ शकतो. याच्यामध्ये एक असतं की आपल्याला जागा तर कमी लागणार, पण आपण कपाटामध्ये बाहेर बाल्कनीमध्ये कुठे लावता येतं. असे आपल्याला 2 पीस आहेत त्याच्यामध्ये येतात. हे स्टँडर्ड स्टील आहेत, त्यामुळे खराब होत नाही. बघा आडवे किंवा उभे असे तुम्ही लावू शकता. हे तुम्हाला 250 रुपयाला पाकिट येतं. एका पॅकेटामध्ये असे 2 पीस येतात, जोडी येते. त्यानंतर आपल्याकडे येतो हँगिंग पाहिजे. हा जो हँगर आहे ना, हा कुठेही हँग करता येतो. आता हा दरवाजाला करा किंवा स्लायडिंग ग्रिल असेल तर ग्रिलवरती लावतात, तर कपडे वगैरे लावू शकता. इथं शूज वगैरे सुकायला पण वापर करू शकता. त्यानंतर तुम्हाला 100 रुपयाला येतो आणि हा 200ला येतो. हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला एकाच जागेवरती मिळू शकतात. माझा जो नंबर आहे तो तुम्ही सेव्ह करा, 9821112306 किंवा अल्टिमेट नंबर आहे 9969465840. दीपक केळुसकर, मालाड पूर्व, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. त्यानंतर मी बुक करू शकतो. धन्यवाद मंडळी. आताचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तेव्हा नक्कीच तुम्ही लाईक करून शेअर करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.